नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं DMI नर्सिंग या यूट्यूब चॅनल. तर पहा मित्रांनो, एक महत्त्वाचा टॉपिक आहे ज्याचं नाव आहे हार्ट. तर पहा, हार्टच्या संदर्भामध्ये खूप सारे जे आहेत क्वेश्चन पडतात. तर सर्वांनाच माहिती आहे हार्ट टॉपिक जो आहे खूप इम्पॉर्टंट आहे आणि या टॉपिकवर खूप सारे प्रत्येक एक्झाममध्ये क्वेश्चन असतात, म्हणजे असतात फिक्स क्वेश्चन या टॉपिकवर असतात मित्रांनो. ठीक आहे, तर त्यासाठी ह्या टॉपिकवर आपण थोडंसं एक 2 मिनटं, जवळपास 1 ते 2 मिनटं या ठिकाणी पाहणार आहे, ज्यामध्ये आपण सर्व कव्हर करणार आहे. पहा, या ठिकाणी हार्टचं जे आहे डिटेल या ठिकाणी पाहणार आहे आपण. कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम जे आहे यामध्ये क्विक नोट्स रिव्ह्यू आपण पाहणार आहे. सर्वात अगोदर पहा, या ठिकाणी हार्टचं स्ट्रक्चर पाहायचं आहे. हार्टचं स्ट्रक्चर जवळपास सर्वांनाच माहिती आहे, तुम्ही ॲज अ नर्सिंग BSc नर्सिंगमध्ये शिकला असाल. तर त्यामध्ये पहा, या ठिकाणी स्ट्रक्चर जे आहे त्यामध्ये पहिलं जे आहे या ठिकाणी टोटल 4 चेंबर असतात मित्रांनो. 4 चेंबर, ज्यामध्ये 2 ॲट्रियम असतात आणि 2 व्हेंट्रिकल असतात. ॲट्रियमचं दुसरं नाव जे असते ऑरिक्युलर. ठीक आहे, 2 ऑरिक्युलर असतात आणि 2 व्हेंट्रिक्युलर असतात. तर जी की या ठिकाणी टोटल झाले 4 चेंबर. जे ऑरिक्युलर असतात हे अप्पर चेंबर असतात. अप्पर चेंबर म्हणजे हार्टचे जे वरचे भाग आहेत, हे जे हा एक आणि हा जो आहे अप्पर पार्ट झाला, याला काय म्हटलं जातं? ऑरिक्युलर म्हटलं जातं, म्हणजेच ॲट्रियम म्हटलं जातं. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आहे या ठिकाणी व्हेंट्रिक्युलर. ठीक आहे, हे जे खालचा भाग झाला, या ठिकाणी हे एक व्हेंट्रिकल आणि या ठिकाणी हे एक व्हेंट्रिकल. असे हे टोटल 1 2 हे 3 आणि हे 4 असे 4 चेंबरपासून हे तयार झालेलं हार्ट आहे मित्रांनो. ठीक आहे, त्यानंतर आता या ठिकाणी हार्टचे लेअर काय असतात? आता हार्टचे लेअर म्हणजे या ठिकाणी हार्ट बनलेलं आहे, तर त्या ठिकाणी कोणत्या कोणत्या लेअरनं बनलेलं आहे? तर या ठिकाणी टोटल 3 लेअर असतात. पहिलं लेअर आहे पेरिकार्डियम. आता सर्वात बाहेरचं ज्याला आउटर मोस्ट लेअर आहे, म्हणजे सर्वात बाहेरचं जे त्याचं एक ज्याला की आपण जे अशा प्रकारे या ठिकाणी जे आहे पहा, या ठिकाणी हे जे आउटर मोस्ट आहे, आउटर मोस्ट लेअरला याला म्हटलं जातं पेरिकार्डियम, ज्याचं डबल लेअर्ड असतं आणि स्कॅक कवरिंग द हार्ट असतं. डबल लेअर म्हणजे दोन याच्यामध्ये लेअरमध्ये हे बनलेलं असतं आणि यामध्ये हार्टला कवरिंग केलेलं असतं. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आहे या ठिकाणी मायोकार्डियम. मायोकार्डियम इट इज अ थिकेस्ट लेअर आहे. थिकेस्ट म्हणजे या ठिकाणी ही जी आहे सर्वात जाड जे आहे ही लेअर असते आणि हीच लेअर जी असते हार्टला पंप करण्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट ही लेअर असते. त्यानंतर नेक्स्ट जे आहे एंडोकार्डियम. एंडोकार्डियम म्हणजे हे आतमधली, टोटल 3 आहेत. पेरिकार्डियम आउट सगळ्यात बाहेरची, मायोकार्डियम त्यामधल्या दोघांच्या मधली आणि एंडोकार्डियम म्हणजे आतमधली, हार्टच्या आतच्या साईडची. तर हे जे आहे इनर लाइनिंग ऑफ द हार्ट, या ठिकाणी हे जे असेल मधल्या भागचा जो असेल या ठिकाणचा हे एंडोकार्डियम असेल आणि हा जो असेल मायोकार्डियम आणि हा बाहेरून जे असेल ते पेरिकार्डियम असेल. ठीक आहे, अशा प्रकारे हे हार्टचे लेअर झाले. त्यानंतर वॉल्स ऑफ जे आहेत या ठिकाणी हार्टचे आपण पाहूया. आता या ठिकाणी पहा, वॉल्समध्ये बरेच कन्फ्युजन असतं बऱ्याच जणाला. जे कन्फ्युजन पहा, या ठिकाणी सिंपल लक्षात ठेवायचं, वॉल जे आहे या ठिकाणी पहिलं जे आहे मायट्रल वॉल म्हटलं जातं, ज्याचं नाव आहे बायकस्पिड वॉल. यावर 100% क्वेश्चन विचारला जातो. वॉलवर फिक्स क्वेश्चन असतो मित्रांनो. यावर क्वेश्चन प्रत्येक एक्झाममध्ये विचारला जातोच, लक्षात असू द्या. मायट्रल वॉलचं दुसरं नाव आहे बायकस्पिड, ज्यामध्ये बिटवीन लेफ्ट ॲट्रियम अँड लेफ्ट व्हेंट्रिकल, या ठिकाणी हार्टच्या जे डाव्या साईडला जो भाग आहे, डाव्या साईडचं जे भाग आहे, याला काय म्हटलं जातं? बायकस्पिड वॉल. लक्षात असू द्या, मिट्रल वॉल म्हणजेच बायकस्पिड वॉल, बिटवीन लेफ्ट ॲट्रियम आणि लेफ्ट व्हेंट्रिकल, वरचा भाग आणि खालचा भाग. ठीक आहे, याला काय तयार झालं? हे मधला जो गॅप आहे त्या गॅपला काय म्हटलं जातं? बायकस्पिड वॉल. आता या ठिकाणी नेक्स्ट आहे ट्रायकस्पिड वॉल. ट्रायकस्पिड वॉल जे आहे राईट साईडला असेल या ठिकाणी. ठीक आहे, बिटवीन राईट ऑरिक्युलर टू राईट व्हेंट्रिक्युलर, या ठिकाणची जी ही कोणती झाली? ही ट्रायकस्पिड वॉल, राईट ॲट्रियम ते राईट व्हेंट्रिकल, ही झाली ट्रायकस्पिड. त्यानंतर 2 असतात अवॉर्टिक आणि पल्मोनरी वॉल, जे की सेमिलुनार या ठिकाणी वॉल असतात. त्यानंतर नेक्स्ट महत्त्वाचं म्हणजे ब्लड सर्क्युलेशन पार्ट. आता ब्लड सर्क्युलेशनमध्ये महत्त्वाचा पार्ट आहे जो की पल्मोनरी सर्क्युलेशन, खूप इम्पॉर्टंट असतं. यावरच जे आहे हार्ट पूर्ण डिपेंडंट असते. पल्मोनरी सर्क्युलेशनमध्ये हार्ट टू लंग्स आणि लंग्स बॅक टू. ठीक आहे, या ठिकाणी पहा, जे हार्टमध्ये ब्लड आहे, ठीक आहे, हे हार्टमधलं जे ब्लड आहे, हार्टमधलं ब्लड कुठं जातं? तर ते लंगमध्ये जातं. लंगमध्ये गेल्यानंतर काय होतं? हे परत जे आहे लंगमधून परत हार्टमध्ये येतं. हे कोणतं आहे? पल्मोनरी सर्क्युलेशन. त्यानंतर सिस्टमिक सर्क्युलेशन जे कोणतं असतं? जे लंगमधून ब्लड हार्टमध्ये आलेलं आहे, त्यानंतर हार्टमधून जे आहे पुढं कुठं जातं? बॉडीमध्ये जातं. जे बॉडीमध्ये परत जातं त्याला काय म्हटलं जातं? हे सिस्टमिक सर्क्युलेशन, म्हणजे पूर्ण बॉडीच्या सिस्टममध्ये जाऊन हे कवर करतं, त्याला सिस्टमिक सर्क्युलेशन म्हटलं जातं. परत हे रिटर्न या ठिकाणी येतं आणि इथून परत कोणतं जातं? पल्मोनरी मार्ग लंगकडे जातं. ठीक आहे, प्युरिफिकेशनसाठी. या ठिकाणी नॉर्मल हार्ट रेट सगळ्यांना माहिती येतं 60 ते 100 असतात बीट्स पर मिनिट, म्हणजे एका मिनिटामध्ये 60 ते 100. त्यानंतर कार्डियक आउटपुट किती असतं? 4 ते 6 लिटर पर मिनिट, हे की
पर मिनटाचा आहे, लक्षात असू द्या, पर मिनटामध्ये मी सांगतोय. त्यानंतर नेक्स्ट आहे इम्पॉर्टंट टर्म्स जे आहेत महत्त्वाचे या ठिकाणी. स्ट्रोक व्हॉल्यूम जे असतं ब्लड पंप्ड पर बीट, म्हणजे एक जो पंप होतो, जे आपल्याला एक बीटचा आवाज येतो तेव्हा 70 ml जे ब्लड आहे हे या ठिकाणी बाहेर पंप केलं जातं, लक्षात असू द्या. आणि या ठिकाणी 2 असतात, 120/80 ज्याला आपण ब्लड प्रेशर म्हणतो, ज्यामध्ये सिस्टोलिकला फेजला काय असतं, कॉन्ट्रॅक्शन फेज म्हटलं जातं, आणि डायस्टोलिक फेजला काय म्हटलं जातं, रिलॅक्सेशन म्हटलं जातं. तर या ठिकाणी ब्लड प्रेशर दिलेलं आहे. ठीक आहे मित्रांनो, हे अशा प्रकारे शॉर्टमध्ये जे आहे हार्टची अनाटॉमी जवळपास आपण कव्हर केलेली आहे. एक टिपमध्ये पहा या ठिकाणी काय आहे, मिट्रोलॉल इज द मोस्ट कॉमनली अफेक्टेड वॉल इन द रिमॅटिक हार्ट डिसीज. त्यानंतर दिस इज आस्क्ड रिपीटेडली इन बोथ नॉर्सेट अँड RRB एक्झाम. या ठिकाणी नॉर्सेट आणि RRBच म्हणून नाही, तर या ठिकाणी आपलं DMR असेल, त्यानंतर DHS असेल, त्यानंतर नॉर्सेट असेल, त्यानंतर RRB असेल आणि ESIC पण असेल. या ठिकाणी पण हे जे आहे तो क्वेश्चन विचारले जातात. हार्ट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट ऑर्गन इन आवर बॉडी, सो इम्पॉर्टंट फॉर एक्झाम ऑल्सो. त्यासाठी हे लक्षात असू द्या. व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. फर्स्ट टाईम आला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.